चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची विनंती असेल. नक्कीच एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला संघ वक्रतुंड होता, दुसऱ्या बाजूला नित्य 11. दोन्ही संघांची एक चुस्तीची लढत मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग मध्ये त्याच्या बॅटमधून नक्कीच 50 धावांची खेळी निश्चितपणे आली आहे. पण आता इथून पुढे नक्कीच सफर थोडासा कठीण होत असताना कुठेतरी पाहायला मिळेल. जसं जसं आपण एक एक मॅच पुढे जातोय तसं तसं टाइम टेबल मध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच तितकीच महत्वाची आहे पॉइंट्स टेबल मध्ये वरती राहण्यासाठी. आणि या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे आपण पाहतोय वक्रतुंड संघ झुंज देत असताना नित्य 11 संघाला पहिला चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. पंच रेडी, अंपायर्स रेडी, बॅट्समन रेडी, बॉलर रेडी. येस लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती चढवलेला हल्ला, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, धावा मिळतोय तब्बलचा षटकार. लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी करत असताना फलंदाज नक्कीच चांगला चेंडू हलक्यारित्या टाकण्यात आला. जरा ते आपण विचार केला, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, हा चेंडू थोडासा पुढे टाकण्यात आला आणि गती कमी केली त्या चेंडूमध्ये. फुलर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, टेकदामीसाठी चेज असेल, बॉल मात्र रेस जिंकेल. चेंडू जातोय सीमारेषा पार, परत एकदा धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार. कोण आहे? चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. परत एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बाहेर जात असताना नक्कीच लेग कटरचा मारा त्या ठिकाणी केला जातो. चांगला कमबॅक चौकारानंतर. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. सुरुवातीच्या षटकामध्ये पेसचा वापर न करता गतीमध्ये परिवर्तन करून लेग कटरचा मारा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाज निलेश करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. टेकदामी झेल खाली, झेल सोडलाय.
ग्राउंड फार सुंदररित्या कव्हर केलं होतं. नेपथिलेस नक्कीच कठीण होता झेल. लॉंग ऑन वरून जवळपास लॉंग ऑफ वरती पळत आले होते, पण नक्कीच हा झेल त्यांच्या स्टँडर्डला घेऊ शकले असते, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल टिपला असता तर आजच्या दिवसाला सर्वाधिक उत्तम झेल ठरू शकला असता. चांगली गोलंदाजी आशिष जर विचार केला चांगली गोलंदाजी केली जाते. थोडीशी लाईन लेंथ खराब, नक्कीच वाईटचा इशारा पंचाच्या बाजूकडून लगेच येईलच. आशिष शिंदेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना थोडीशी दुखापत माझ्यामध्ये डाव्या हाताला झाली असावी. नॉन बॉलिंग आर्म आहे, पण जेव्हा गोलंदाजी करत असताना बॉडी स्ट्रेच होते तेव्हा थोडंसं दुखणं नक्कीच सहन करून गोलंदाजी करावी लागेल. चांगला टप्पा, अचूक टप्पा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच पाहायला मिळतात आशिष शिंदे. कव्हरवरून खेळून काढलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरे असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मी त्या तब्बल 4 चौकार. परत एकदा त्याच दिशेमध्ये ओव्हर कव्हर्स, इनसाइड आउट शॉट, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. मागच्या वेळी होता चौकार, तर यावेळी आलाय A1 क्वालिटीचा दिमागदार दर्जेदार फटका, षटकार. लाजवाब बॅटिंग. स्वप्नील गायकवाडचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निश्चितपणे टेक धामेच्या माध्यमातून एक जीवनदान नक्कीच त्यांना मिळालं, पण त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. लाजवाब स्ट्रोक मेकिंग, लाजवाब. कौतुक करावं तितकं कमी स्वप्नीलचं. परफॉर्मन्स ओव्हर असेल, 15 धावा या ओव्हरमध्ये कराव्या लागतील. लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच पल्लू स्कोप खेळत असताना 4 धाव्यांसाठी अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला जातोय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर नक्कीच 4 चेंडू निर्धाव फेकण्यात आले होते त्या फलंदाजाला, पण आता मात्र बॉलरला रीड करतोय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बॉलिंग मध्ये थोडंसं चेंज करावं लागेल, कारण आता तुम्ही पहिल्या ओव्हर सारखी गोलंदाजी केला तर नक्कीच या ओव्हरमध्ये फलंदाज परिपक्व झालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या प्रकारचा शॉट खेळलाय नजर बसली आहे बॉलवरती पूर्णपणे. एकच धाव.
अप्रतिम गोलंदाजी. चांगला फटका त्या ठिकाणी चौकार नक्कीच मिळतोय. स्वप्नीलच्या बॅटमधून हा फटका लाजवाबरित्या घेण्यात आलाय. 4 धावांसाठी चौकाराची मोहर उमटवली जाते या फटक्यावरती. 33. एस झेल डिप्लायस फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीवरती रिवॉर्ड मात्र मिळाला. स्वप्नीलची विकेट महत्वाची विकेट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. बारा रन आलेत म्हणजे 5 धावा या ठिकाणी नक्कीच मायनस होतील निश्चितपणे. स्कोर रिवाइज होईल. तीस 30 5 धावा मायनस करून 35 धावा झालं. द्या 30 धावा होतील. येस फलंदाज या ठिकाणी बाद होईल. स्लोअर गतीचा चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होत असताना पाहायला मिळतो.
बॉल असेल, फ्री हिट असेल या चेंडूवरती. चांगला चेंडू. एकतीस हवा फलकावरती. हा देखील चांगला चेंडू, चांगला फॉलोबॅक डिलिव्हरी आणि नक्कीच फलंदाज माझ्या मते या ठिकाणी बाद झाला. सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी संदेश परबला माघारी परतावं लागतं. बॅटची फेदर एज घेऊन चेंडू मात्र नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्द होत असताना पाहायला मिळतं. अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. अजून एक धक्का लागत असताना लाजवाब कमालीची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान मात्र लाजवाब गोलंदाजी केली जाते. फारच अप्रतिम अचूक टप्पा या ठिकाणी टाकण्यामध्ये यश संपादित केलं. माझ्या मते आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय गोलंदाज. गोलंदाजी टाकलेत पण या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी टाकत असताना नक्कीच पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत. षटक समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल 32 धावा. ओव्हर झाली ओव्हर. नक्कीच ताजीम गोलंदाजी ट्रॅकवर सजवत असताना नक्कीच पाहायला मिळतं. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकण्यात येतो. फटका फसला. फटका बराच काळ हवेमध्ये.
एकच 2 धावा या ठिकाणी नक्कीच एक वडला जातील. वाईडचा इशारा आला. 35 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. लाजवाब फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. फ्लॅट 6 6 धावांसाठी षटकार. दोन धावा. त्रेचाळीस धावा फलकावरती निश्चितपणे पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल. उर्वरित नक्कीच शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 44 धावा फलकावरती. लगेच शेवटचे षटक या ठिकाणी निश्चितपणे नंतर शिल्लक असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. फुलटॉस चेंडूवरती नक्कीच आपले विकेट गमवत असताना नक्कीच पाहायला मिळतं.
झेल डिप्लाय परत एकदा फलंदाज निश्चित होईल. सलग 2 विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवल्यात. अंकित जाधव हॅट्रिक असेल. नो बॉल फ्री हिट असेल याच्या नंतरच्या चेंडूवरती. चार धावा. अठ्ठावन्न धावा फलकावरती. साठ धावा फलकावरती नोंदवल्या जातात. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत करण पोंगाडे. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. सा 63 धावाचं आव्हान या ठिकाणी नक्कीच असेल. 62 धावा फलकावरती झाल्यात. नक्कीच महत्वाची लढत आहे आणि 63 धावा कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी 63 धावांचा पाठलाग केला जाईल येणारी या वेळेत आपल्याला थोड्याच वेळात समजेल. नक्कीच दुसऱ्या सत्राची आपण नक्कीच थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. रायझिंग स्टार संघर्ष कर्णधार आणि पॅट्रियट संघर्ष कर्णधार या ठिकाणी टॉस साठी यायचा. तुमचा टॉस केला जाईल. प्रमोद पवार आणि विजय राणे या ठिकाणी दोघांना विनंती असेल. पॅट्रियट संघाचा टॉस केला जातोय या ठिकाणी.
सामन्याला सुरुवात होते लगेच चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवर समोर अंकित. येस लेट्स प्ले. पहिला चेंडू ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी ज्यासाठी अंकित जाधव जाणला जातो तो मात्र या फटक्यांसाठी आणि याचा प्रत्यक्षिक दाखवत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच धुंदबाई या ठिकाणी झेल संधी होती. एफर्ट्स या ठिकाणी चांगले आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले पण निश्चितपणे झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. बॅट इन्क्लूड नाही आहे पायाला चेंडू लागला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी निश्चित शिल्लक असेल. फुल केलाय पॉवरफुल केला 4 धावांसाठी चौकार येईल अंकितच्या बॅटमधून. इट इज अ वाईट बॉल. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूकडून. 11 धावा धावत फलकावरती. ओव्हर कव्हर्स खेळून काढलाय चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत जात असताना पाहावं लागेल 4 धावांसाठी फक्त आणि फक्त फिल्डर्सला काही करू शकणार नाहीयेत. 4 धावा अजून धावफलकावरती 15 धावांची नोंद होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच नामदेव पद्धतीने टाकण्यात आलं. हा देखील इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू घेऊन काढला. बॉलचा पेस मात्र त्या ठिकाणी नक्कीच कमी झाला. फिल्डरसाठी चेस असेल, 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच निवडला जातील. 18 धावा फलकावरती. नक्कीच खोदून काढला. जर आपण विचार केला तर एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली गोलंदाजी. एक धामी ऑन स्ट्राईक. मोठे फटके खेळावे लागतील. इनिंग बिल्डअप करावी लागेल. इथून पुढे बॉल्स फार आहेत, धावा देखील करायच्या आहेत, पण इनिंग बिल्डअप करण्याचं काम या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाला करावं लागेल. चांगला फटका त्या ठिकाणी. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार होतो. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. तिसरी धाव एकवटली जाईल का? नाही. 2 धावेमध्ये समाधान मानावं लागेल. सरळ खेळला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 2 धाव्यांसाठी पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जातील. तेवीसावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 23. चला थोडस स्पीडअप करायचं. चला पाणी प्रोव्हाइड करा, विनंती असेल. बॅट्समन्स ना पाणी प्रोव्हाइड करायचं. जास्त वेळ घेऊ नका ड्रिंक्स ब्रेक मध्ये. परफॉर्मन्स ओव्हरच्या अगोदर थोडंसं परफॉर्मन्स दाखवण्यासाठी नक्कीच पाणी प्रोव्हाइड करा. एक धाव नक्कीच या ठिकाणी एकवटली जाईल. चोवीस धावा फलकावरती. परफॉर्मन्स ओव्हरचं हे षटक आहे आणि विजयला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती.
दोन धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जातील आणि दोन धाव्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पुढे पोहोचू 26 या आकड्यावरती. चांगला चेंडू त्या ठिकाणी विशेष मधून टाकण्यात आला आणि चांगला माय परफॉर्मन्स ओव्हरचा या ठिकाणी आपण जर विचार केला परफॉर्मन्स ओव्हर आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं वाखाणण्याजोग आहे. येस फलंदाज झालाय बाद एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी नक्कीच विकेट आपली बहाल करत असताना मागच्या सामन्यामध्ये पाहिलं या सामन्यामध्ये देखील एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात नक्कीच विकेट आपली गमावतात. एक धामी आपल्या संघासाठी तेवढी कामगिरी करू शकले नाही. निवडलेले चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी नक्कीच 26 वर पहिला विकेट या ठिकाणी प्रस्थापित करत असताना विजय परफॉर्मन्स ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटक समाप्ती झाल्यानंतर परफॉर्मन्स ओव्हर या ठिकाणी अप्रतिमरित्या फेकली जातात. षटक क्रमांक 3 चालू असताना चेंडू झाले ते म्हणजे 4 बॉल. सरळ जुबेरच्या हातामध्ये अजून एक विकेट, अजून एक विकेटचं पतन. हॅट्रिकचा चान्स आहे या ठिकाणी विजयासाठी. चांगला चेंडू फेकावा लागेल. स्टंप 3 स्टंपात फिनिश करावा लागेल जर विकेट मिळवायची असेल. चला सामना थोडासा स्पीडअप करूया. पंच थोडीशी सक्त ताकीद देत राहते ना कारण वेळ फार कमी. अजून आपल्याला 2 मॅचेस पूर्णपणे खेळवायचे आहेत. याच्यातल्या 4 षटक देखील पेंडिंग आहेत. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल याच्यात काही दुमत नाही. या लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी विजयाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 26 वरती स्थगित धावसंख्या. फुलटॉस चेंडू होता. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि -5 धावा या ठिकाणी निश्चितपणे होतील. परफॉर्मन्स षटकामध्ये या ठिकाणी विजय नक्कीच प्रस्थापित केल्या. चला थोडासा स्पीडअप करूया सामना कारण परफॉर्मन्स षटक समाप्त झाला. थोडीशी बॉडी लूज नका पडू देऊ. क्षेत्ररक्षण पटापट सजून घ्यायचं.
2 धावा एक पडल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. संदेशला पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना अंकितच्या विरोधामध्ये चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेला असं जुबेरचा जर आपण विचारलं चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी नक्कीच त्याच्या माध्यमातून पूर्ण 100% क्वालिटी एफर्ट्स त्या जुबेरच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. फुलटॉस आहे आणि हा षटकार मात्र रस्त्याच्या दिशेने जात असताना 6 धाब्यांसाठी चला थोडस स्पीडअप झुपीर. वाईडचा इशारा आलाय. समीकरण बदलतंय. 6 चेंडू 12 धावा. बदलताय. 5 चेंडू 11 धाव्यांची गरज. सामना फारच रंगतदार होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जुबेर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो. हॅलो पुन्हा एकदा अंकित जाधव स्ट्राईक वरती आणि जुबेर गोलंदाजी ट्रॅकवर 5 चेंडू आणि 11 धावा. फटका लाजवाब आहे. चेंडूला भिरकावलंय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली जाईल का? डायरेक्ट हिट. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मॅचला कलाटणी देण्याचं काम रनआउट करतं. हे नक्कीच या ठिकाणी दाखवत असताना चांगला थ्रो, चांगला गॅदर. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे अंकित जाधव माघारी परततोय. बिग विकेट. मी म्हटलं होतं शेवटचा चेंडू पर्यंत अंकित जाधवला खेळावं लागेल. त्याच्या अगोदर नक्कीच आपली विकेट बहाल करत असताना आपली कामगिरी तर चोखरीत्या पार पाडली आहे. पण आता येणारे फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतील त्याच्यावरच सर्व चित्र अवलंबून असेल. मान वर करून माघारी परतावं लागेल. पण नक्कीच
मान उंच करायची असेल तर करण पोंगाडेला त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे बॅटिंग करण्याची. करण पोंगाडेचा जर विचार केला पॅट्रियट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल कृपया करून कर्णधारासमेत सर्व खेळाडूंनी कृपया करून स्टेजच्या इथे उभं राहायचं, कारण लवकरात लवकर आपण सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. हा सामना झाल्यानंतर तर पॅट्रियट संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की कॉम्बॉक्स उभं यायचं. एकच धाव असेल. एक चेंडू 3 धावा. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे येऊन टेपली. अंकित जाधवची विकेट ज्या वेळेला पडेल त्यावेळेला मॅच फिरेल. अगोदरच चित्र काहीसं पाहायला मिळत होतं, पण नक्कीच अजूनही मॅच संपलेली नाही. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. फलंदाज बाद होईल. स्कोर सर लेवल. एक एक पॉइंट नक्कीच दिला जाईल दोन्ही संघांना. चला 2 बॅट्समन कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे विनंती असेल.